हॅलो. चला. नमस्कार लेकरांनो. सुरुवात करूयात सेमीकंडक्टरला. बरोबर आहे? चला. मग आता पहा रे लेकरांनो, सेमीकंडक्टर काय रे? तर ॲक्चुअली आपल्याकडे जर मी तुम्हाला विचारलं, की लेकरांनो सॉलिड सबस्टन्स कुठले-कुठले आहेत? सॉलिड सबस्टन्स. ठीक आहे. तर सॉलिड सबस्टन्स तुम्ही कुठले-कुठले सांगणार? तुम्ही सांगणार सॉलिड सबस्टन्स कुठले-कुठले आहेत? तर मेटल आहे, त्याच्यानंतर नॉन मेटल आहे आणि तिसरं आहे लेकरांनो सेमी कंडक्टर. तिसरं काय लेकरांनो? सेमी कंडक्टर. बरोबर आहे? म्हणजे मेटल, नॉन मेटल आणि सेमी कंडक्टर. मग जर मेटल बद्दल जर विचार करत असाल आपण, तर मेटल म्हणजे किंवा मेटल म्हणजे काय काय लेकरांनो? तर आपल्याला माहिती आहे की ॲल्युमिनियम, कॉपर, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता जेवढे काय आहेत ॲल्युमिनियम, कॉपर आहे, येस, गोल्ड आहे, सिल्वर आहे, एयू, एजी, सगळे काय ते मेटल आहेत. नॉन मेटल कुठले-कुठले आहेत लेकरांनो? तर हे पण माहिती आहे आपल्याला, की नॉन मेटल आहेत प्लास्टिक, वूड, त्याच्यानंतर लेकरांनो ग्लास, ठीक आहे. त्याच्यानंतर रबर, हे सगळेचे सगळे कसे आहेत लेकरांनो? नॉन मेटल आहेत. बरोबर आहे? येस सर. मग आता ह्या नॉन मेटल आणि मेटलचं कॉम्बिनेशन मिळून काय तयार होतं लेकरांनो? सेमी कंडक्टर. बरोबर आहे? म्हणजे या ठिकाणी जर आपण म्हटलं मेटल प्लस नॉन मेटल ह्या दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर काय मिळतं आपल्याला? सेमी कंडक्टर मिळतं. येस ओर नो? मग आता कॉम्बिनेशन कशाचं करायचंय? तर कॉम्बिनेशन करतोय त्याच्या प्रॉपर्टीजचं. कशाबद्दल लेकरांनो? त्याच्या प्रॉपर्टीजचं कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी करतोय. मग सेमीकंडक्टर कुठले-कुठले आहेत? तर सेमीकंडक्टर आहे लेकरांनो सिलिकॉन. येस. काय लेकरांनो? सिलिकॉन. त्याच्यानंतर काय रे? जर्मॅनियम. ठीक आहे. जर्मेनियम, सिलिकॉन, जर्मेनियम हे काय? सेमीकंडक्टर आहेत. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण नाही सर. कळालं की मेटल आहेत. येस, मेटल आहेत. ॲल्युमिनियम, कॉपर, ठीक आहे. सिल्वर, गोल्ड, नॉन मेटल आहेत प्लास्टिक, वूड, ग्लास, रबर, सेमीकंडक्टर कुठले-कुठले लेकरांनो? सिलिकॉन आणि जर्मेनियम. हे डिफरंट एक्झाम्पल आपण इथे वन बाय वन व्यवस्थित डिस्कशन मध्ये पाहिलं आहे. ठीक आहे. पण सर आपला जो सिलेबस आपल्याला डिस्कशन करायचं तो कशाबद्दल आहे मित्रांनो? तो आहे सेमी कंडक्टर बद्दल. बरोबर आहे? कशाबद्दल आहे? सेमी कंडक्टर बद्दल आहे. ठीक आहे. इथपर्यंत काही अडचण वाटते तर लगेच मेसेज करायला प्लीज विसरू नका. मग आता पहा मित्रांनो की मेटल मेटल मध्ये काय होतं रे? करंट फ्लो होतो की नाही? येस सर. मेटल मध्ये काय होतं? करंट फ्लो ड्यू टू म्हणजे इन केस ऑफ मेटल या ठिकाणी लिहितोय करंट फ्लो ड्यू टू फ्लो ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. करंट फ्लो ड्यू टू व्हॉट? फ्री इलेक्ट्रॉन्स. मेटल मध्ये करंट फ्लो होतो कशामुळे? फ्री इलेक्ट्रॉन्स मध्ये. नॉन मेटल मध्ये कधी करंट फ्लो होतो का रे? येस. बघा तुम्हाला सांगा प्लास्टिक मधून, ग्लास मधून किंवा रबर मधून करंट फ्लो होऊ शकतो का? नाही होऊ शकत सर. या ठिकाणी लिहितोय करंट डज नॉट फ्लो. येस, या ठिकाणी लिहितो लेकरांनो करंट डज नॉट फ्लो म्हणजे करंट इथे फ्लो होत नाही. ठीक आहे. येस सर. आता सेमी कंडक्टर मध्ये येस करंट फ्लो होतं पण इथे बघा रे करंट कुणामुळे फ्लो होतोय? तर इथे करंट जो फ्लो होतोय लेकरांनो तो इलेक्ट्रॉनमुळे फ्लो होतोय. करंट कशामुळे फ्लो होतोय? करंट कशामुळे फ्लो होतोय? इलेक्ट्रॉनमुळे करंट फ्लो होतोय. इथे करंट डज नॉट फ्लो ड्यू टू इलेक्ट्रॉन. तरी तिथे मी लिहिण्याचा प्रयत्न करणारच आहे. करंट डज नॉट फ्लो ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन किंवा मी म्हणेल करंट फ्लो होतच नाही. ठीक आहे. पण आता सेमी कंडक्टर मध्ये जो करंट फ्लो होतो तो कशामुळे होतो मित्रांनो? तर बघा करंट फ्लो ड्यू टू करंट फ्लो ड्यू टू बोथ येस होल अँड इलेक्ट्रॉन होल अँड येस होल अँड इलेक्ट्रॉन. ठीक आहे. पहा बरं व्यवस्थित करंट फ्लो कशामुळे होतोय? ठीक आहे. इथे करंट जो फ्लो होतोय तो करंट फ्लो होतोय ओनली ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन. इथे करंट फ्लो होत नाही. डू नॉट फ्लो. करंट इथे डू नॉट फ्लो. करंट फ्लो होत नाही. ठीक आहे. इथपर्यंत पाहून घ्या बरं.
नेक्स्ट इथे लेकरांनो करंट फ्लो होतो. कुणामुळे करंट फ्लो होतोय? सो करंट फ्लो होतोय ड्यू टू होल अँड इलेक्ट्रॉन. जर तुम्हाला पहिला जर प्रश्न विचारला की मेटलमध्ये करंट फ्लो होतो का? येस सर. पण कुणामुळे करंट फ्लो होतो? तर फ्री इलेक्ट्रॉनमुळे करंट फ्लो होतो. जर तुम्हाला मी प्रश्न विचारला की नॉन मेटलमध्ये करंट फ्लो होतो का? तर प्रश्न याचा आन्सर आहे नाही. येस, करंट डज नॉट फ्लो ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन्स, किंवा इथे करंट फ्लो होतच नाही. ठीक आहे, एवढं लक्षात राहू द्या. इथे करंट फ्लो होत नाही हे लक्षात राहू द्या. ठीक आहे, कुणामुळेच होत नाही. येस, करंट डज नॉट फ्लो ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन्स अँड एनी अदर चार्जेस. पण सेमीकंडक्टर मध्ये करंट फ्लो होतो कशामुळे? ड्यू टू होल्स अँड इलेक्ट्रॉन्समुळे. हे लक्षात राहू द्या. हा एमसीक्यू क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली एक्झाम मध्ये विचारतात की सेमीकंडक्टर मध्ये करंट कशामुळे फ्लो होतो? तर करंट फ्लो होतो लेकरांनो ड्यू टू होल अँड इलेक्ट्रॉन. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे? येस, ठीक आहे. चला पहा बरं एकदा व्यवस्थित. ठीक आहे, चला आता लेकरांनो पहा, तुम्हाला मी काय करतोय, ओव्हरऑल एक सिम्प्लिफिकेशन देऊन टाकतोय. तर या ठिकाणी लिहितो लेकरांनो सबस्टन्स. ठीक आहे, आणि या ठिकाणी लिहितो लेकरांनो करंट कॅरियर. काय लिहितो रे? करंट कॅरियर. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले लेकरांनो सॉलिड. सॉलिड सबस्टन्स मध्ये स्पेसिफिक कशाबद्दल बोलतोय आपण? मेटल बद्दल बोलतोय. दुसरं, यस, सॉलिड नंतर लेकरांनो लिक्विड. ओके, थर्ड गॅसेस, आणि फोर्थ, यस, फोर्थ जे आहे लेकरांनो त्याचं डे आहे सेमी कंडक्टर. ठीक आहे, तर लक्षात राहू द्या, याच्यावर डेफिनेटली चान्सेस आहेत तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्याचे. मग सॉलिड मध्ये करंट कशामुळे फ्लो होतो, किंवा चार करंट कॅरियर कुठले आहेत लेकरांनो? ओनली फ्री इलेक्ट्रॉन्स. ओनली फ्री इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, करंट कॅरियर कुठले कुठले आहेत सॉलिड किंवा मेटल मध्ये? ओनली फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. लिक्विड मध्ये, लिक्विड मधले करंट कॅरियर कुठले कुठले आहेत लेकरांनो? तर लिक्विड मध्ये करंट कॅरियर आहेत पॉझिटिव्ह आयन्स अँड निगेटिव्ह आयन्स. पॉझिटिव्ह आयन्स अँड निगेटिव्ह आयन्स. गॅसेस मध्ये कुठले कुठले आहेत लेकरांनो? तर गॅसेस मध्ये आहेत पॉझिटिव्ह आयन, पॉझिटिव्ह आयन्स अँड फ्री इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह आयन्स अँड फ्री इलेक्ट्रॉन कशामध्ये? म्हणजे गॅसेस मध्ये जे चार्ज कॅरियर आहेत किंवा करंट फ्लो होतं, कुणामुळे फ्लो होतो? पॉझिटिव्ह आयन्स अँड फ्री इलेक्ट्रॉन्स मुळे करंट फ्लो होतं. सेमी कंडक्टर मध्ये करंट फ्लो ड्यू टू, किंवा जे चार्ज करंट कॅरियर आहेत ते कुठले कुठले लेकरांनो? तर करंट कॅरियर आहेत फ्री इलेक्ट्रॉन अँड होल. कुठले कुठले लेकरांनो? फ्री इलेक्ट्रॉन अँड होल. पाहून घ्या व्यवस्थित. इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही सर, इथपर्यंत अजिबात अडचण नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे की सॉलिड मध्ये करंट फक्त फ्री इलेक्ट्रॉन मुळे फ्लो होतात, लिक्विड मध्ये करंट पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स मुळे फ्लो होतात, गॅसेस मध्ये करंट पॉझिटिव्ह आयन्स आणि फ्री इलेक्ट्रॉन्स मुळे फ्लो होतात, आणि सेमी कंडक्टर मध्ये इथं याच्यावरच प्रश्न विचारतात आपल्याला. हाच आपल्याला क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारतात की सेमी कंडक्टर मध्ये करंट कशामुळे फ्लो होतात? तर ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन्स अँड होल. ठीक आहे, हे लक्षात राहिलं पाहिजे. येस, 100% लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लेकरांनो सुरुवात करू स्ट्रक्चर ऑफ ऍटमला. बघा, आता स्ट्रक्चर ऑफ ऍटम म्हणजेच काय लेकरांनो? तर आपल्याला माहिती आहे द ऍटम कंटेन अ टायनी पार्टिकल्स. ऍटम कंटेन अ टायनी पार्टिकल्स. कुठले कुठले टायनी पार्टिकल्स आहेत? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, विच आर कॉल्ड एज अ फंडामेंटल पार्टिकल्स. ह्यालाच काय म्हणतो लेकरांनो आपण? फंडामेंटल पार्टिकल्स म्हणतो. बरोबर आहे? येस सर, हे तर आपल्याला माहिती आहे. म्हणजे या ठिकाणी प्रोटॉन आहे, प्रोटॉन हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन हॅज अ नो चार्ज. ठीक आहे, न्यूट्रॉन हॅज अ नो चार्ज आणि इलेक्ट्रॉन हॅज अ, यस लेकरांनो, निगेटिव्ह चार्ज. ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी केमिस्ट्री मध्ये फर्स्ट चॅप्टर मध्ये डिस्कशन केलेल्या आहेत. ठीक आहे, मग परत एकदा रिवाइज करून देईल लेकरांनो. मला सांगा रे, मास ऑफ प्रोटॉन. काय मास ऑफ प्रोटॉन? 1.67 इंटू 10 का पावर, यस, 1.673 इंटू 10 का पावर -27 किलोग्राम. हे कशाचं मास आहे? हे मास ऑफ प्रोटॉन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लेकरांनो जो तुम्हाला मी म्हंटल मास ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे? 19
0.10 समथिंग पुढे काहीतरी येतं 7 इंटू 10⁻⁻³ -31 किलोग्राम. ठीक आहे, हे काय लेकरांनो मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि मास ऑफ न्यूट्रॉन काय रे, बघा हे इंटरेस्टिंग आहे. मास ऑफ न्यूट्रॉन हे आहे लेकरांनो 1.675. ठीक आहे, काय अडचण 1.675. इथं 1.673 आहे, इथं 1.675 आहे. इंटू 10⁻⁻⁻27 किलोग्राम. हे तुम्ही लक्षात राहू द्या. म्हणजे याचा अर्थ काय लेकरांनो, की जो मास ऑफ प्रोटॉन आहे, मास ऑफ प्रोटॉन आहे, तो एक्झॅक्टली इक्वल आहे कुणाच्या लेकरांनो, मास ऑफ इलेक्ट्रॉनच्या. एक्झॅक्टली इक्वल आहे कुणाच्या, मास ऑफ इलेक्ट्रॉनच्या. ठीक आहे, मग ह्यांचं मास किती आहे लेकरांनो, तर यांचं मास एक्झॅक्टली जवळजवळ कसं आहे रे, सेम आहे. ठीक आहे, मग तुम्ही जर थोडस विचार केला, तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी ऑब्झर्व होतीये का, की काय रे, तर लेकरांनो मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन कसं आहे, सारखं आहे. सॉरी हा, मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ न्यूट्रॉन, मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ न्यूट्रॉन कसं लेकरांनो सारखं आहे. मी चुकून इथं काय लिहिलं होतं, मास ऑफ इलेक्ट्रॉन लिहिलं होतं, मास ऑफ न्यूट्रॉन. दॅट्स इट. इथपर्यंत काय अडचण आहे का, पाहून घ्या बरं. नाहीये सर, मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ न्यूट्रॉन दोन्ही कसे आहेत लेकरांनो, सेम आहेत. दॅट्स इट. मग तुम्हाला जर विचारलं की जर लक्षात इथे हे मास ऑफ प्रोटॉन, ठीक आहे, इज इक्विव्हॅलेंट टू, जर तुम्हाला सिक्वेन्स विचारलं तर मास ऑफ न्यूट्रॉन हे जास्त आहे कुणापेक्षा, मास ऑफ प्रोटॉन पेक्षा, आणि मास ऑफ प्रोटॉन जास्त आहे कुणापेक्षा, मास ऑफ इलेक्ट्रॉन पेक्षा. कळायले का, येस सर कळालं. सगळ्यात जास्त मास कुणाचा आहे, न्यूट्रॉनचा सगळ्यात जास्त मास आहे. त्याच्यानंतर मास ऑफ प्रोटॉनचं जास्त आहे कुणापेक्षा, मास ऑफ इलेक्ट्रॉन पेक्षा. कम्पॅरेटिव्हली, ठीक आहे, जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं कुणाचं मास जास्त आहे, तर न्यूट्रॉनचं मास जास्त आहे कुणापेक्षा, प्रोटॉन पेक्षा, आणि प्रोटॉनचं मास जास्त आहे कुणापेक्षा, इलेक्ट्रॉन पेक्षा. तर ह्या अशा प्रकारचा ऑर्डर लक्षात राहू द्या. ठीक आहे, चला पाहून घ्या बरं लेकरांनो. चलो, इथपर्यंत काय अडचण नाही. चला आता लेकरांनो पहा रे, तर या ठिकाणी काही रिप्रेझेंटेशन झाले बघा. जसं ही जी आपली गॅलेक्सी आहे, आपल्या गॅलेक्सी मध्ये ज्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन होतं तसंच रिप्रेझेंटेशन इथं आहे. सर कशा प्रकारे म्हणतो तुम्ही, बघा हा झाला लेकरांनो सन. ठीक आहे, हा सूर्य आहे इथे. येस, इथं काय लेकरांनो, सूर्याभाई. सो या ठिकाणी काय लेकरांनो, सन. बरोबर आहे. सन पासून काय रे, हा फर्स्ट जो प्लॅनेट आहे तो मर्क्युरी, व्हेनस, नंतर लेकरांनो काय रे, अर्थ तिसऱ्या नंबरला आहे. येस, मार्स. ठीक आहे, त्याच्यानंतर लेकरांनो ज्युपिटर, त्याच्यानंतर सॅटर्न, त्याच्यानंतर लेकरांनो युरेनस, आणि स्टार्ट काय रे, म्हणजे हे जे प्लॅनेट दिलेले आहे, जसं ह्या प्लॅनेटचं स्ट्रक्चर आहे, सेम स्ट्रक्चर लेकरांनो कुणाचं आहे रे, या ऍटमचं सेम स्ट्रक्चर आहे. म्हणजे ऍटमचं जे स्ट्रक्चर आहे, हे जे दिसतं हे स्ट्रक्चर ऑफ ऍटम आहे. ठीक आहे, आणि स्ट्रक्चर ऑफ ऍटम कुणासारखं आहे, येस लेकरांनो, हे ऍटम आहे या आपल्या गॅलेक्सी सारखं. म्हणजे सन हा सेंटरला आहे, सन हा सेंटर म्हणजे न्यूक्लियस आहे, आणि याच्या ऑर्बिट मध्ये जे रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन आहेत, त्या रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इथे कशाशी कंपॅरिझन करतायत, डिफरंट प्लॅनेटचं कंपॅरिझन करत आहेत. क्लिअर आहे, इथपर्यंत कुठली अडचण नाही. ज्या ज्या गोष्टी मला इम्पॉर्टंट वाटतात त्या गोष्टी मी तुम्हाला इथे रिप्रेझेंट करून देतोय, आणि डेफिनेटली ह्याच्यावर क्वेश्चन येतातच. ठीक आहे लेकरांनो, कंपॅरेटिव्हली मास कसं आहे रे, सेम. इथं लिहू का मी, कंपॅरेटिव्हली, कंपॅरेटिव्हली, कंपॅरेटिव्हली सेम मास. कंपॅरेटिव्हली कसं लेकरांनो, सेम मास. दॅट्स इट. चलो, प्रोटॉन कळालंय, इथे इलेक्ट्रॉन, इथं सुद्धा इलेक्ट्रॉन आहेत. दॅट्स इट. ठीक आहे, परत तुम्हाला माहिती आहे जे ऑर्बिट आहे ते कसे असतात लेकरांनो, के एल एम एन ओ. काय रे लेकरांनो, के एल एम एन ओ. आणि जो ऑर्बिट किंवा शेल आहेत, ऑर्बिट किंवा लेकरांनो काय रे, शेल. ठीक आहे, तर हा फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, फोर्थ ऑर्बिट आणि फिफ्थ. तर या ठिकाणी एन ची व्हॅल्यू किती लेकरांनो, 1. सेकंड ऑर्बिट एन इज इक्वल टू 2. येस, n इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 4, आणि n इज इक्वल टू 5. n काय असतो लेकरांनो,
तर लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कशन केले प्रिन्सिपल क्वांटम नंबर. एन म्हणजे काय रिप्रेझेंट केले मित्रांनो? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आठवतोय का रे? येस सर, केमिस्ट्री मध्ये शिकलेलो आपण. एन म्हणजे काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आणि कशाबद्दल डिस्कशन करतो? शेल किंवा ऑर्बिट बद्दल, आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन. मग मला सांगा, फर्स्ट ऑर्बिट मध्ये या फर्स्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात? येस, फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या ऑर्बिट मध्ये 18 इलेक्ट्रॉन, चौथ्या ऑर्बिट मध्ये 32 इलेक्ट्रॉन आणि पाचव्या ऑर्बिट मध्ये 50 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. आणि ह्या प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन शेल और ऑर्बिट, शेल और ऑर्बिट, ह्याचा काय फॉर्म्युला लेकरांनो आपल्याकडे? तर ह्याचा फॉर्म्युला आहे 2n². ठीक आहे. काय फॉर्म्युला लेकरांनो आपल्याकडे? याचा 2n² हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. चला पाहून घ्या बरं लेकरांनो व्यवस्थित. तर मला वाटतं की एवढ्या गोष्टी तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहेत. ठीक आहे. आणि बेसिक सगळं नॉलेज तुम्हाला कळत आहे आणि ऑलरेडी माहिती सुद्धा आहे, शिकवलेलं सुद्धा आहे. ठीक आहे. चला पहा एकदा. ठीक आहे. चला लेकरांनो पहा पुढं. नेक्स्ट, आता न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय असतं ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. बघा, द न्यूक्लियस ऑफ एन आयटम, द न्यूक्लियस ऑफ एन आयटम कन्सिस्ट ऑफ टू टाइप ऑफ पार्टिकल. कुठले कुठले पार्टिकल्स आहेत? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन हॅज नो चार्ज. बरोबर आहे? येस सर, काय अडचण नाही. फॉर अ गिवन आयटम, नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस इज इक्वल टू नंबर ऑफ ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन. बरोबर आहे का नाही? जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच लेकरांनो काय रे? ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर मी या ठिकाणी लेकरांनो सिलिकॉन आयटम घेतला. कुठला आयटम रे? सिलिकॉन आयटम. तर सिलिकॉन आयटमचा हा झाला न्यूक्लियस, इथे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. हा झाला फर्स्ट ऑर्बिट, हा झाला सेकंड ऑर्बिट. हा काय लेकरांनो इथे ड्रॉ करतोय, हा झाला फर्स्ट ऑर्बिट, हा सेकंड ऑर्बिट आणि इथं हा ड्रॉ करतोय आउटर मोस्ट ऑर्बिट किंवा लास्ट ऑर्बिट. मग आता लेकरांनो सिलिकॉन आयटमचा ॲटॉमिक नंबर आहे 14. ॲटॉमिक नंबर 14 आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण 2,8,6. बघा बरं, 2 आणि 8 10, 10 आणि 6 सॉरी 2 आणि 8 10, 10 आणि 4 14. म्हणजे इथे किती इलेक्ट्रॉन? इथे किती इलेक्ट्रॉन लेकरांनो? पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन. येस सर. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन? 8 इलेक्ट्रॉन. 4 5 6 7 आणि 8 इलेक्ट्रॉन. तिसऱ्या ऑर्बिट मध्ये म्हणजे आता हा जो आहे तो किती किती इलेक्ट्रॉन? 4. 1 2 3 आणि या ठिकाणी लेकरांनो 4. काय अडचण आहे का? नाही. मग तुम्हाला काय सांगायचं सर? बघा, नंबर ऑफ प्रोटॉन, इथे सिलिकॉन आयटम मध्ये लेकरांनो प्रोटॉन्सची संख्या किती आहे रे? 14. येस. नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू काय लेकरांनो? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन सुद्धा किती आहेत रे? 14च आहेत. प्रोटॉन पण किती? 14 आणि इलेक्ट्रॉन पण 14. ठीक आहे. बघा ना, प्रोटॉन इथे न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन 14 आहेत आणि हे जे रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन आहेत ते पण किती आहेत लेकरांनो? 14. म्हणून दिले, येस, फॉर अ गिवन आयटम नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस इज इक्वल टू नंबर ऑफ ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन. आता तुम्ही विचार करणार, सर तुम्ही सिलिकॉनचं म्हटलंय, तुम्ही कुठल्याही एलिमेंटचं किंवा कुठल्याही ऍटम बद्दल जरी डिस्कशन केलं तरी तुम्हाला सेम गोष्ट तिथे शिकायला मिळणार आहे. अजिबात चेंज राहणार नाही. कशाबद्दल चेंज राहील? कुठलाही आयटम घ्या तुम्ही, सिलिकॉन घेतलाय, जर्मेनियम घ्या, कार्बन घ्या, ठीक आहे, कुठलाही आयटम घ्या, सेम येणार आहे. ठीक आहे. चला, पहिलं पॉईंट क्लिअर आहे. नेक्स्ट दुसरा काय लेकरांनो? ऍटम आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ऍटम कसे आहेत रे? इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत. का इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत? आत्ताच बघितले, नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. चेक करा. सिन्स द प्रोटॉन अँड ऑर्बिटल इलेक्ट्रॉन आर इक्वल, द प्रोटॉन अँड ऑर्बिटल इलेक्ट्रॉन आर इक्वल in number, their equal and opposite charges cancel. Equal and opposite charges will neutralize each other electrically, therefore atom are normally electrically neutral. म्हणजे काय? प्रोटॉनचे
पॉझिटिव्ह चार्ज किती आहेत रे 14. इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज किती आहेत रे 14. तर हे एकमेकांना काय करतात, येस न्यूट्रलाइज करतात, कॅन्सल आउट करतात. आणि कॅन्सल आउट केलं म्हणजे लेकरांनो नेट चार्ज काय येतो रे 0. त्या ऍटम वरती नेट चार्ज काय येतो 0 येतो. मग नेट चार्ज 0 असेल तर लेकरांनो त्यालाच म्हणायचं ऍटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ठीक आहे. मग मी तुम्हाला काहीच एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. एक्झाम्पल काय लेकरांनो, समजा ठीक आहे बरं चला इथं इथं कळतंय आता. समजा ऍटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल नसेल, त्याची न्यूट्रलिटी कशी डिस्टर्ब होते? जो ऍटम आहे ना, त्या ऍटमची न्यूट्रॅलिटी डिस्टर्ब कशी होते? सर न्यूट्रलिटी डिस्टर्ब म्हणजे काय हो? तर बघा, आपल्याला माहित आहे लेकरांनो, की प्रोटॉन कधीही लूज किंवा गेन होत नाहीत. म्हणजे प्रोटॉनला आपण कमी किंवा जास्त करू शकत नाही. ते कुठे बसलेले असतात? न्यूक्लियस मध्ये बसलेले आहेत. त्याला कमी किंवा जास्त करू शकत नाही. मग कुणाला आपण चेंज करू शकतो? तर आपण चेंज करू शकतो इलेक्ट्रॉनला. म्हणजे इलेक्ट्रॉन कमी करू शकतो किंवा इलेक्ट्रॉन जास्त करू शकतो. आणि केमिस्ट्रीच्या पहिल्या चॅप्टर मध्ये आपण हे व्यवस्थित बघितलंय. काय आठवत असेल तर इलेक्ट्रॉन कॅन बी लूज ऑर गेन, इलेक्ट्रॉन कॅन बी शेअर्ड. आठवतंय का? येस सर. इलेक्ट्रॉन लूज करू शकतात, इलेक्ट्रॉन गेन होतात, इलेक्ट्रॉन शेअर करता येते. तिथे कुठं आपण प्रोटॉन बद्दल असं वाक्य बोललोय का इलेक्ट्रॉन? नाही सर. प्रोटॉन बद्दल अजिबात आपण डिस्कशन कुठलंच केलेलं नव्हतं. ठीक आहे. चला आता लक्ष इकडे व्यवस्थित. मग आता आपल्याला काय करायचंय, जो ऍटम आहे ठीक आहे, ऍटम जो सुरुवातीला कसा आहे मित्रांनो, ऍटम सुरुवातीला आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल. इलेक्ट्रिकली कसं आहे न्यूट्रल आहे. मग ह्याची न्यूट्रलिटी आपल्याला काय करायची, डिस्टर्ब करायची ना. ऍटम्स काय, ऍटम्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. मग येस, या इलेक्ट्रिकली न्यूट्रल ऍटम्स कशामध्ये कन्वर्ट झालंय, कन्वर्टेड इनटू आयन्स. आयन्स मध्ये कन्वर्ट कशामुळे होतं, तर ड्यू टू, इथं लिहितो मी, ड्यू टू लूज और गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ड्यू टू व्हॉट, लूज और गेन ऑफ इलेक्ट्रॉन. चला सगळ्यात पहिले बघा, ऍटम लूज अन इलेक्ट्रॉन. जर मी सिलिकॉनच एक्झाम्पल घेतोय, ठीक आहे. सिलिकॉन मध्ये लेकरांनो प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज. प्रोटॉन किती आहेत रे 14, इलेक्ट्रॉन किती आहेत रे 14. हे जे डिस्कशन तुमच्या समोर मी शिकवतोय, हे डिस्कशन आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रलचं. हे कसं आहे, यस सर, हे डिस्कशन आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हे जे बघताय आपण, हे कसं आहे लेकरांनो, इलेक्ट्रिकली काय रे बाळांनो, न्यूट्रल. यस सर. ओके. हे कसं आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मग आता आपण काय म्हणले, ऍटम लूज अन इलेक्ट्रॉन म्हणजे ऍटम एक इलेक्ट्रॉन लूज करतोय. आता मला सांगा, पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक इलेक्ट्रॉन लूज करतोय, बरोबर आहे. एक इलेक्ट्रॉन लूज केलं म्हणजे प्रोटॉन 14 ला 14 आहेत, एक इलेक्ट्रॉन लूज केले, एक इलेक्ट्रॉन लूज केलं म्हणजे किती झालं लेकरांनो 13, बरोबर आहे ना. एक इलेक्ट्रॉन लूज मी या ठिकाणी लिहितोय 1, या ठिकाणी लिहितो लेकरांनो 1 इलेक्ट्रॉन लूज. ठीक आहे. मग मला सांगा, एक इलेक्ट्रॉन जर लूज केलं तर 14 मधून एक गेले तर उरले किती रे 13. मग मला सांगा लेकरांनो, इथे प्रोटॉन किती आहेत 14 आणि इलेक्ट्रॉन किती राहिले 13. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहेत कुणाच्या कंपॅरिझन मध्ये, निगेटिव्ह चार्ज मध्ये. म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो का रे, नंबर ऑफ प्रोटॉन इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. प्रोटॉन 14 ला 14च राहणार आहेत. एक इलेक्ट्रॉन लूज झाला तर 14 मधून एक वजा केलं तर 13 येतात. म्हणजे येस, नंबर ऑफ प्रोटॉन इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. जर असं असेल लेकरांनो तर ह्यालाच आपण म्हणत असतो, काय म्हणतो, इफ द ऍटम्स आर लूज ऑन इलेक्ट्रॉन, त्याला म्हणायचं येस, याला काय म्हणायचं लेकरांनो, पॉझिटिव्ह आयन्स म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं, हे जे डिस्कशन आपण बघितलंय ह्याला म्हणायचं लेकरांनो. वाटल्यास मी इथं व्यवस्थित लिहून देतो, इफ नंबर ऑफ पॉझिटिव्ह इज ग्रेटर दॅन, येस पॉझिटिव्ह, सॉरी, yes, number of protons is greater than number of electron, then it is then then called as then called as काय रे लेकरांनो, called as a positive ion. मला म्हणायचंय पॉझिटिव्ह आयन्स. ठीक आहे. बघा बरं व्यवस्थित कळालं का, झालं का नाही कन्वर्ट. atoms can be converted to ions झालं. number of protons is greater than number of electron, then called as a positive ions. झालं पॉझिटिव्ह. आता जर असं लेकरांनो झालं, बघा इथे बघा परत,
येस. नंबर ऑफ प्रोटॉन किती आहेत लेकरांनो? नंबर ऑफ प्रोटॉन किती आहेत? 14 आहेत. येस सर. आता एक इलेक्ट्रॉन ऍडिशनल इलेक्ट्रॉन जर आला म्हणजे एक इलेक्ट्रॉन गेन केला, ऍडिशनल इलेक्ट्रॉन गेन केला. बघा इथं आहे शब्द गेन केला. तर 14 आणि 1 इलेक्ट्रॉन 14 आहेत. तर 14 आणि 1 काय लेकरांनो? 15. मग या ठिकाणी विचार करा, इलेक्ट्रॉनची संख्या जास्त झालीये कुणापेक्षा रे? प्रोटॉन पेक्षा. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज, प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे एक इलेक्ट्रॉन जर गेन केला लेकरांनो, एक इलेक्ट्रॉन गेन केला, तर या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल? थोडस व्यवस्थित लक्ष द्या. इथं लिहितोय इफ प्रोटॉन इज लेस दॅन इलेक्ट्रॉन, प्रोटॉन इज लेस दॅन इलेक्ट्रॉन, then called as लेकरांनो पॉझिटिव्ह आयन. तर इथे काय म्हणायचं रे? निगेटिव्ह आयन्स. काय म्हणायचं लेकरांनो? निगेटिव्ह आयन्स. काय अडचण? अजिबात अडचण नाही सर. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. इफ प्रोटॉन इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रॉन देन इट इज कॉल्ड एज अ पॉझिटिव्ह आयन्स. इफ प्रोटॉन इज लेस दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन देन इट इज कॉल्ड एज अ निगेटिव्ह आयन्स. एवढं तर सोपं आहे. ठीक आहे. कुठं काही अडचणच नाहीये सर. तर कळालं लेकरांनो? इथपर्यंत काय अडचण? कुठलीच अडचण नाही आहे. ठीक आहे. चला पाहून घ्या व्यवस्थित बरं. आणि ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन मध्ये विचारणार आहेत. तुम्हाला तिथे म्हणतील की एक इलेक्ट्रॉन लूज झालाय, तर ऍटम काय रे? पॉझिटिव्ह आयन झाला. ठीक आहे. एक इलेक्ट्रॉन गेन केलाय म्हणजे ऍटम कशाच कन्वर्ट झालंय? निगेटिव्ह आयन्स मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. ठीक आहे. चला इथं बघा एक्सप्लेनेशन देतोय. तर लेकरांनो इथं लिहितोय ऍटम. बरोबर आहे. आणि ऍटम इथं फर्स्ट नंबर ऑफ पॉझिटिव्ह, येस, नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो ऍटम काय लेकरांनो? इलेक्ट्रिकली इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ऍटम काय? इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्याच्यानंतर नंबर ऑफ प्रोटॉन इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर ह्याला म्हणायचं लेकरांनो पॉझिटिव्ह आयन्स. काय म्हणायचं रे? पॉझिटिव्ह आयन्स. त्याच्यानंतर नंबर ऑफ प्रोटॉन इज लेस दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऍज अ निगेटिव्ह आयन्स. इज कॉल्ड ऍज अ निगेटिव्ह आयन्स. दॅट्स इट. क्लिअर आहे? म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन जास्त आहेत, दोन्ही इक्वल आहेत, ऍटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. प्रोटॉन जास्त आहेत पॉझिटिव्ह आयन्स, प्रोटॉन कमी आहेत तर निगेटिव्ह आयन्स, किंवा इलेक्ट्रॉन जास्त आहेत म्हणजे निगेटिव्ह आयन्स. ठीक आहे. चला व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या लेकरांनो. कुठेच काही डाऊट राहिला नाही पाहिजे. ठीक आहे. पाहून घ्या बरं व्यवस्थित एकदा. क्लिअर? चलो पाहता पुढे. तर लेकरांनो येस, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन ऑर्बिट ऑर शेल. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे लेकरांनो की जे काही ऑर्बिट्स आहेत, जसं इथं बघा हा जो ऑर्बिट आहे, ठीक आहे, तो इथं काय रे? हा न्यूक्लियस आहे. हा जो इथे ड्रॉप फर्स्ट आहे हा काय लेकरांनो? न्यूक्लियस आहे. मग न्यूक्लियस मध्ये कोण कोण असतात? न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज आणि न्यूट्रॉन हॅज अ नो चार्ज. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतात लेकरांनो? रिव्हॉल्विंग येस, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी असतात. 1 2 3 4 5, ठीक आहे, 6 7. हे झाले रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. मला काय सांगायचं की इलेक्ट्रॉन ऑर्बिट शेल. मग आता हे बघा, इलेक्ट्रॉन can occupy only certain orbital ring or shell which are fixed distance from the nucleus, which are fixed distance from the nucleus. म्हणजे प्रत्येक जे ऑर्बिट आहे, प्रत्येक ऑर्बिट हा न्यूक्लियस पासून एका फिक्स डिस्टन्स वरती आहे. हे तर माहिती आहे आपल्याला. काय सांगतोय की न्यूक्लियस पासून प्रत्येक ऑर्बिट जे आहेत ते कसे आहेत लेकरांनो? फिक्स्ड, हा, फिक्स्ड डिस्टन्स वरती असतात. हे तर पहिली गोष्ट कळाली. ठीक आहे, लक्षात राहू द्या, तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतील. ठीक आहे. काय विचारतील एक्झाम मध्ये? की न्यूक्लियस पासून जे डिफरंट ऑर्बिट आहेत ते कशा डिस्टन्सवर असतात. ठीक आहे. फिक्स्ड डिस्टन्स म्हटलं तरी चालेल किंवा सर्टन डिस्टन्स म्हटलं तरी चालेल. सर्टन डिस्टन्स म्हणजे काय लेकरांनो? ठराविक. सर्टन डिस्टन्स म्हणजे काय रे? ठराविक. मग आपल्याला नंबर ऑफ कुठले कुठले ऑर्बिट किंवा शेल आहेत? के, एल, एम, एन, ओ. हे काय आहेत लेकरांनो? हे आहेत ऑर्बिट किंवा ह्याला काय म्हणायचं रे? शेल. ठीक आहे.
हे आहेत KLMN ऑर्बिट किंवा शेल. मग आपल्याला माहिती आहे लेकरांनो, इथे आपल्याकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट और शेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट और शेलचा फॉर्म्युला काय लेकरांनो, 2n². नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिट और शेलचा फॉर्म्युला काय रे, 2n². लेकरांनो n काय रे, n आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ठीक है, जो कि 1 2 3 4 5 सो ऑन. यस लेकरांनो, चला सगळ्यात पहिले 1 पुट करा रे. म्हणजे जर आपण के शेल बद्दल जर विचारात घेतलं, के नंतर यल शेल, के यल नंतर यम शेल, त्याच्यानंतर लेकरांनो यन शेल, ठीक आहे, के यल यम यन, आणि त्याच्यानंतर काय रे, ओ शेल. ठीक आहे, तर चेक करूत आता. या ठिकाणी के म्हणजे काय लेकरांनो, तर एन इज इक्वल टू 1. जो के शेल आहे त्या के शेल म्हणजेच काय लेकरांनो, एन इज इक्वल टू 1. एन इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर यल शेल काय लेकरांनो, एन इज इक्वल टू 2. यम शेल काय रे, एन इज इक्वल टू 3. आणि एन शेल म्हणजे काय रे, एन इज इक्वल टू 4. आणि ओ शेल म्हणजे काय, एन इज इक्वल टू 5. दॅट्स इट. चला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ट्राय करा, बघू किती आन्सर येतोय. चला फास्ट चेक करू किती आन्सर येतं लेकरांनो. फर्स्ट 2 यांच्या ठिकाणी 1 पुट करा, एकचा वर्ग, एकचा वर्ग 1 म्हणजे किती आले लेकरांनो, 2. 2 यांच्या ठिकाणी आता 2 पुट करा, 2 पुट केलं, 2 चा वर्ग 4, 4 दुनी 8. त्यानंतर लेकरांनो यांच्या ठिकाणी 3 पुट करा, 3, 3 चा वर्ग, 3 चा वर्ग 9, 9 दुनी 18. त्याच्यानंतर 2 यांच्या ठिकाणी 4 पुट करा, 4 चा वर्ग 16 आणि 16 दुनी 32. आता लेकरांनो पुढे n 2 च्या इथे यांच्या ठिकाणी किती रे, 5 पुट करा, 5 चा वर्ग 25 आणि 25 दुनी 50. हा पण क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतील की नंबर ऑफ यस इलेक्ट्रॉन ऑर्बिट और शेल मध्ये किती प्रेझेंट आहे. इलेक्ट्रॉन ऑर्बिट म्हणजे जे काही डिस्कशन आहे त्या जे काही ऑर्बिट आहे त्या ऑर्बिट मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत हे तुम्हाला डेफिनेटली विचारतील. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे का, पाहून घ्या लेकरांनो. ठीक आहे, चला बाकीचं जे डिस्कशन आहे आपण ते डिस्कशन पुढच्या व्हिडिओज मध्ये डिस्कस करू. तोपर्यंत थँक्यू सो मच. ठीक आहे, व्यवस्थित व्हिडिओ पाहत चला, काही डाऊट असेल तर विचारत चला लेकरांनो. ओके, चलो बाय.